कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सन 2023-24 या आर्थिक वर्षातील बँकेचा ताळेबंद पूर्ण झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली। बँकेच्या भागभांडवलात 20,94,00,000 वाढ झाल्यामुळे भागभांडवलाचा आकडा 285 कोटींवर गेलाय। बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे यावर्षी ठेवीमध्ये वाढ झाली असल्याचं अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितलं। मार्च 2023 मध्ये 8,092 कोटींच्या ठेवी होत्या, त्यामध्ये 61,99,00,000 वाढ झाली आहे। गुंतवणुकीत 880,94,00,000 इतकी वाढ झाली असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं। बँकेच्या जिल्ह्यात 191 शाखा असून त्यापैकी एकही शाखा तोट्यात नाही। सर्व शाखांच्या व्यवहारामध्ये सरासरी 8,85,00,000 वाढ झाली आहे। मार्च 2023 मध्ये प्रतिशाखा व्यवसाय 75,04,00,000 इतका होता, आता 83,89,00,000 झालाय। चालू आर्थिक वर्षामध्ये बँकेनं सुमारे 10,000 कोटींच्या ठेवींचं उद्दिष्ट ठेवल्याचं त्यांनी सांगितलं। नेट NPA मार्च 2023 मध्ये 0.10% होता, आता तो 0% इतका झालाय। 2023-24 या आर्थिक वर्षातील 241 कोटी रुपये ढोबळ नफा आणि 82 कोटींचा निव्वळ नफा झाल्याचंही अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितलं। 2022 आणि 23 मध्ये आपला ग्रॉस प्रॉफिट झाला होता 203,75,00,000, तो आता झाला आहे 241,86,00,000 आणि त्याच्या आपण आता संचालक मंडळाच्या ढोबळ तरतुदी केलेल्या आहेत। त्यामध्ये सेवा संस्था सचिव पगार सक्षमीकरण निधी 1,60,00,000, पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स स्कीम 1,40,00,000, स्टँडर्ड ॲसेट प्रोव्हिजन 4 कोटी, कर्मचारी बोनस 9% प्रमाणे 7,89,00,000, NPA प्रोव्हिजन 35,86,00,000, स्पेशल रिझर्व्ह फंड 4 कोटी, कॅपिटल रिझर्व्ह फंड 18,00,000, रुरल डेव्हलपमेंट फंड 32,00,000, इन्कम टॅक्स 26,23,00,000, गेल्या वर्षी तो 23,66,00,000 भरला होता, यावर्षी 3 कोटी जादा भरलेला आहे। पगार वाढ जी करार संपलेला आहे कर्मचाऱ्यांचा त्यांचा 3 वर्षात द्यायचा आहे, त्यासाठी 15 कोटी तरतूद आणि सिविंग व्याज तरतूद IFR म्हणतात त्याला 5 कोटी अशी आपण तरतूद करून 82 कोटी रुपये शिल्लक नफा झालेला आहे। पत्रकार परिषदेला बँकेच्या संचालिका निवेदिता माने, श्रुतिका काटकर, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी GM शिंदे उपस्थित होते।